हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा काही तांत्रिक कारणामुळे आपण व्हिडिओवर क्लासेस घेतो आहे. काल मी तुम्हाला काही होमवर्कचे प्रॉब्लेम समजून सांगितले होते, बरोबर आहे. म्हणजे काही होमवर्क मी तुम्हाला पाठवले होते, त्याच्यापैकी भरपूर जणांचे काल जे घेतलेले जे प्रॉब्लेम आहे ते चुकले होते. त्यामुळे मी तुम्हाला ते सिच्युएशन कशी हँडल करायची, कॅल्क्युलेशन्स कसे करायचे त्याबद्दल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती. होप सो तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतीलच. ठीक आहे. तर आज मी नवीन प्रॉब्लेम घेतो आहे. सिच्युएशन थोडी वेगळी आहे. कालपर्यंत जे प्रॉब्लेम घेतले त्यामध्ये आपण एकच फक्त 0 पॉईंट नंबर कन्सिडर केला होता. त्याच्या आधी नॉर्मल नंबर्स कन्सिडर केले होते. आज दोन्ही ठिकाणी 0 पॉईंट नंबर आहे. वरती पण 0 पॉईंट नंबर आहे, खाली पण 0 पॉईंट मध्ये नंबर आहे. ओके. तर अशा परिस्थितीत कसे कॅल्क्युलेशन्स करायचे हे तुम्हाला आज सांगतो आहे. ठीक आहे. याच्यानंतर अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्सचे मी होमवर्क तुम्हाला पाठवेल. ते प्रॉब्लेम्स करून बघायचे. ठीक आहे. काही अडचण आली तर विचारायचं. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला काही हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम सांगतो. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करायचा. ठीक आहे. तर बघा, काल तसे मला 2 व्हिडिओ पाठवायचे होते, पण काल काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे म्हणा, नेटमुळे म्हणा, मी तुम्हाला काल एकच व्हिडिओ पाठवला. आज सकाळी दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता. होप सो तुम्ही ते पाहिले असेल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर आज एक नवीन सिच्युएशन पाहू. ठीक आहे. बघा, यामध्ये काय केलेलं आहे आपण, 2 नंबर आहे आपल्याकडे. ऑब्विसली डिव्हिजन करायचं आहे आपल्याला लॉग टेबलच्या अनुसार. इथे पण 0 पॉईंट मध्ये नंबर आहे, इथे पण 0 पॉईंट मध्ये नंबर आहे. याचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं, याचे कॅल्क्युलेशन्स कसे हँडल करायचे हे तुम्हाला आज माहिती होऊन जाईल. ओके. तर सुरुवात तीच जिथून आपण करत असतो, अप्लाइंग लॉग पासून करा. मग अप्लाइंग लॉग. ठीक आहे. बघा काय होते. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, सोल्युशन मध्ये काय घेतो आपण, लेट x इज इक्वल टू x काय आहे आपला, x आहे आपला 0.2453 अपॉन मध्ये 0.49 आहे ना. त्याच्यानंतर जर समजा आता डिव्हिजन असेल तर तुम्हाला माहित आहे लॉग अप्लाय केल्यानंतर आपण सबट्रॅक्शन करत असतो. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला लॉग अप्लाय करावा लागेल. करा लॉग अप्लाय. काय होते बघा, अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला लॉग अप्लाय करायचं. ठीक आहे. म्हणजे काय होते बघा, लॉग ऑफ x इज इक्वल टू, याच्यावर लॉग अप्लाय करावं लागेल, लॉग ऑफ 0.2453 अपॉन 0.493. ओके. त्याच्यानंतर दिस इम्प्लाइज लॉग ऑफ x इज इक्वल टू, आता डिव्हिजन असल्या कारणाने लॉग सेपरेट होणार, पण सबट्रॅक्शन आपल्याला त्यामध्ये करावं लागेल. बघा मग काय होते, तर लॉग ऑफ काय मिळणार आपल्याला, 0.2453 अपॉन मध्ये 0.49. ओ सॉरी, है ना, डिव्हिजन करायचं होतं आपल्याला. सॉरी, लॉग ऑफ 0.2453 मायनस लॉग ऑफ 0.49. ठीक आहे. डिव्हिजन आहे तर लॉग सेपरेट झाले आणि त्यांची काय झाली, सबट्रॅक्शन. सेकंड फंडा ऑफ लॉग. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय होते बघा, पुन्हा लॉग ऑफ x ऍज इट इज. याच्यानंतर तुम्हाला माहित आहे आपल्याला लॉग फाइंड आउट करावा लागतो. लॉग फाइंड आउट करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स काढतो, मग मॅन्टिसा काढतो आणि नंतर आपण काय करतो, कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. बरोबर आहे. आता होते काय बघा, भरपूर जण काय करतात, 0 पॉईंट मध्ये जेव्हा असतो नंबर तेव्हा तुम्ही भरपूर जण कशामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्फ्यूज होतात. तर कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे. 0 पॉईंट मध्ये नंबर असेल म्हणजे 1 पेक्षा लहान संख्या असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक्स काढत असताना नंबरच्या आधी जेवढे 0 आहे तेवढे 0 काउंट करायचे. किती 0 आहे रे बा, नंबरच्या आधी किती 0 आहे, एकच 0 आहे. म्हणजे 1 झाला आपला कॅरेक्टरिस्टिक्स. पण 0 पॉइंट मध्ये संख्या असल्या कारणाने आपण नुसता 1 ठेवत नाही, एक तर बार देतो नाही तर मग -1 देतो. ठीक आहे. हा झाला कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर मॅन्टिसा कधी पण आपण 0 पॉइंट मध्ये घेत असतो, बरोबर आहे. पण
इथे 0 पॉईंट मध्ये घ्यायची गरज नाही, डायरेक्टच काढायचा. म्हणजे आपण काय करायचं, सरळ सरळ पॉईंट मध्ये देऊन द्यायचं. ठीक आहे, पॉईंट मध्ये मॅन्टिसा. आता मॅन्टिसा कशाने काढायचा, मॅन्टिसा तुम्हाला माहिती आहे कसा काढत असतो आपण, तर लॉग टेबल वरून मॅन्टिसा निघतो. आणि तुम्हाला काय करावं लागेल, 24चा 5 आणि 3 मध्ये बघावं लागेल, है ना. अशा पद्धतीने 24चा 5 मध्ये आणि 3चा मीन डिफरन्स सगळ्यांना माहिती आहे कसा काढायचा. तर लॉग पण तुम्ही व्यवस्थित काढता, फक्त कॅल्क्युलेशन तुमची चुकते पुढे गेल्यानंतर, है ना. कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसाची जेव्हा आपण अरेंजमेंट करतो त्यावेळेस पासून मग तुमची गडबड चालू होते, है ना. तर लक्षात ठेवा, तुमचा लॉग पण व्यवस्थित येतो आहे, म्हणून लॉग मी डायरेक्ट घेतो. ओके, जर काही अडचण असेल लॉग मध्ये तर पर्सनली मेसेज करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. चलो, 24चा 5 आणि 3 मध्ये डायरेक्ट घेतो आहे, तर काहीतरी आन्सर येते आहे 3897. ठीक आहे, 3897. ओके, तर काहीतरी आपलं 3897 आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर आता मायनस. ठीक आहे, इथे पुन्हा 0 पॉईंट मध्ये आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे, -1च कॅरेक्टरिस्टिक्स मिळणार आहे. तर आपल्याला ते ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल, ब्रॅकेट मध्ये -1. ओके, त्याच्यानंतर 49 3. आता 49 3चं कसं बघायचं, 49चा 3 मध्ये मीन डिफरन्स नाहीच आहे, म्हणजे सरळ सरळ 49चा 3 मध्ये काहीतरी आन्सर येते आहे 69 28. तर इथे लिहायचं पॉइंट मध्ये 69 28. ओके, तर दोघांचे लॉग काढले, तुम्ही पण लॉग काढून पहा. ठीक आहे, काही अडचण असल्यास संपर्क साधा. झाला. आता याचं किती कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसाची अरेंजमेंट करायची आहे. अरेंजमेंट कशी करत असतो बघा आपण, लॉग ऑफ एक्स ॲज इट इज ठेवायचं, त्याच्यानंतर -1, चलो ठीक आहे. ओके, प्लस मॅन्टिसा. आता मॅन्टिसा आपल्याला हा घ्यायचा आहे. ठीक आहे, पॉइंट मध्ये, म्हणजे मॅन्टिसा कधी पण 0 पॉइंट मध्ये असतो, म्हणून आपण किती 0 त्याच्यानंतर पॉइंट आणि हा पूर्ण नंबर म्हणजे 3897 आहे ना. कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा म्हणजे आपण याची ऍडिशन केली तर आपल्याला किती वरचा आन्सर मिळते, म्हणजे आपण जी ऍडजस्टमेंट केलेली आहे ती काय करेक्ट आहे ना. त्याच्यानंतर मायनस साइन हे ॲज इट इज ठेवतो आपण. त्याच्यानंतर आता मायनस म्हणजे इथे पण किती आपल्याला एक काम करावं लागेल, ब्रॅकेट टाकावं लागेल, म्हणजे -1. ओके, त्याच्यानंतर प्लस हा पण जो मॅन्टिसा आहे हा 0 पॉइंट मध्ये द्यावा लागेल आपल्याला, म्हणजे 0 पॉइंट हा पूर्ण नंबर. ठीक आहे, पॉइंट ॲज इट इज ठेवायचं 69 28 69 28. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला अरेंजमेंट. तर अरेंजमेंट करत असताना ब्रॅकेट पण टाकायचे, कारण ब्रॅकेट टाकले नाही तर पुन्हा चुकू शकते, है ना. बघा, त्याच्यानंतर काय करायचं होतं, लॉग ऑफ एक्स ॲज इट इज ठेवायचा, -1 ॲज इट इज ठेवायचा, प्लस 0.3897 हे ॲज इट इजच राहणार आहे. पहिली ब्रॅकेट ॲज इट इजच ठेवायची आहे, कारण याचं काहीच होत नाहीये. ओके, त्याच्यानंतर मायनस साइन आतमध्ये जाईल, तर -1 करावं लागेल आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर प्लस मायनस -0.6928. त्याच्यानंतर आता होते काय बघा, एक तर एकदम सिंपल गोष्ट झाली, +1 -1 कॅन्सल है ना, म्हणजे आन्सर काय येईल बघा, लॉग ऑफ एक्स. पण कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन करायचं, भले आपल्याला दिसत असेल +1 -1 कॅन्सल होऊन राहिला तरी पण अरेंजमेंट करायची, कारण अरेंजमेंट जर समजा केली, एक स्टेप समजा जर वाढली तर वाढू द्यायची, म्हणजे आपला आन्सर चुकत नाही. कालच मी तुम्हाला सांगितलं, मैथमेटिक्स सॉल्व करत असताना धीरे धीरे सॉल्व करना, इधर कोई जाना नहीं अपने को, घर पे ही बैठना है. ठीक है, लेकिन एकदम धीरे धीरे सॉल्व करना, काहीच नाही आहे, डायरेक्ट जंप मारायचीच नाही. ठीक आहे, पुन्हा आता हा कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याजवळ, हा कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर हा मॅन्टिसा आहे, हा मॅन्टिसा आहे, म्हणजे मॅन्टिसाचं कॅल्क्युलेशन, कॅरेक्टरिस्टिक्सचं कॅल्क्युलेशन. कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहिला -1. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे +1, हे कॅन्सलच होणार आहे. त्याच्यानंतर पहिला मॅन्टिसा आहे 0.3897, म्हणून पहिला मॅन्टिसा घ्यायचा पॉझिटिव्ह मध्येच 0.3897. पॉझिटिव्ह मध्ये का बरं, कारण इथे पॉझिटिव्ह मध्ये आहे, त्याच्यानंतर इथे आहे ना. आता सेकंड मॅन्टिसा किती आहे 0.6928, पण हा निगेटिव्ह मध्ये आहे, म्हणून हाही आपल्याला निगेटिव्ह मध्ये घ्यावं लागेल. किती, तर 69 28. चलो लिख लो
0.6928. ओके. जर आकडा दिसत नसेल तर मस्तपैकी स्क्रीनशॉट काढायचा, झूम करून पाहण्याचा प्रयत्न करायचा. ओके, झाला. आता तुम्हाला काय म्हटलं, अरेंजमेंट करत असताना हे तर काही नाही, हे तर तुम्ही डायरेक्ट 0 लिहू शकता आहे ना. लॉग ऑफ एक्स ॲज इट इज ठेवायचा, +1 -1 गेट कॅन्सल, विषय संपला त्याचा, म्हणजे तिथे उरला 0. ओके, त्याच्यानंतर प्लस. आता अरेंजमेंट, इथे अरेंजमेंट करत असताना कोणता छोटा नाही, कोणता लहान नाही, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. ठीक आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला बघा, ही संख्या मोठी आहे, सॉरी ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. जशी अरेंजमेंट आहे तशी मांडणी करा. हा पहिला आकडा आहे तर याला पहिलंच कन्सिडर करायचं, 0.3897. हा दुसरा आकडा आहे तर याला दुसरंच कन्सिडर करायचं, 0.6928. आणि कॅल्क्युलेशनही तसेच करायचे. ओके, तसे म्हणजे अशा पद्धतीने. नाही तर कोणी काय करायला माहिती आहे का, 6928 मोठी संख्या दिसते तर मोठ्यातून आपण लहान संख्या मायनस करणार आणि साइन मोठ्याचं देऊन देणार. तर असं नाही करायचं. ठीक आहे. असं जर केलं तर आपला आन्सर चुकू शकते. ऍक्च्युली ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. ऍक्च्युली होते कसं माहिती आहे का बघा, 0 पॉईंट मध्ये आहे आणि ही पण 0 पॉईंट मध्ये आहे, म्हणून आपल्याला तसं वाटत असते है ना. कारण आपला कॅरेक्टरिस्टिक्स कसा आहे बघा, एक कॅरेक्टरिस्टिक्स ही संख्या मोठी आहे ना, मायनस मध्ये आहे, आणि ही संख्या मोठी आहे. आणि आपण काय म्हणत असतो, मायनस मध्ये जर संख्या मोठी असेल तर ती कशी असते, तेवढीच लहान असते है ना. जसं आपण बोलतो -4 असेल आणि -3 असेल तर कोणती मोठी संख्या, तर -3 मोठी आहे ना. तशा पद्धतीने ती सिच्युएशन येत असते. त्याच्यापेक्षा बाकी काहीच डोक्यात घालायचं नाही. ठीक आहे. बाकी काय म्हणतात त्याला, काही कन्फ्युजन व्हायचं नाही. सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची की बा इथे लहान जरी दिसत असेल तरी पहिलं घ्यायचं, कारण अरेंजमेंट आपली पहिली आहे. त्याच्यानंतर 6928 ही दुसरी आहे तर त्याला काय करायचं, दुसरंच कन्सिडर करायचं. ओके, आणि त्याच हिशोबाने कॅल्क्युलेशन्स करायचे. मित्रांनो लक्षात. तर बघा कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, 7तून 8 जात नाही म्हणजे किती घ्यावं लागेल आपल्याला, 17. 17तून 8 काढावं लागेल. 8तून 17 गेले किती राहते रे बा, 8तून 17 गेले म्हणजे बघा 8 आणि 8 16, 16 आणि 17 म्हणजे 9 काहीतरी उरते है ना. त्याच्यानंतर आता इथे किणी 9तून 2 काढल्यापेक्षा आपण किणी इथे 1 जास्तीचा दिला होता, बरोबर आहे. म्हणजे मग 9तून 1 काढावं लागेल आपल्याला, किती उरणार 8. म्हणजे 8तून 2 गेली तिथे 6, बरोबर आहे. म्हणजे उरेल इथे 6. त्याच्यानंतर आता इथे बघा, इथे 8तून 9 जात नाही म्हणजे किती उरेल, सरळ 18 है ना. 18तून 9 गेले, सरळ इथे उरेल 9. त्याच्यानंतर इथे 8च होते तर 18 झाले, तर 1 कुठून तरी आपण आणलेला आहे. कुठून आणला असेल आपण, 3 पासून, तर 3 मधून 1 गेला, किती उरणार 2. पण 2तून 6 जात नाही, मग 2तून 6 नसेल जात तर काय करायचे, 12. आणि 12तून 6 गेले किती उरते, सरळ 6. म्हणजे 69 आन्सर काहीतरी आपला आलेला आहे. पण मित्रांनो बघा इथे गेले जो 1 आणला आपण है ना, कारण इथे 2च होते, 2तून 6 जात नाही म्हणून इथून 1 आणला. आता तो 1 कुठून आणला, तर या 0 पासून आणला. म्हणजे 0तून 1 आपल्याला काढावं लागेल, आणि 0तून 1 जर समजा मायनस केला तर आन्सर किती येते, -1 आहे ना. तर इथे किती 0तून 1 आणलेला आहे असं कन्सिडर करायचं, म्हणजे -1. आणि -1 मधून 0 गेले, -1च उरते. तर असं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. मित्रांनो लक्षात. तर हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करायचं, काही अडचण आली तर विचारायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मागच्या वेळेस कोणीतरी काय केलं होतं माहिती आहे का, अशीच सिच्युएशन होती, हेच आकडे होते असं नाही म्हणत मी, अशीच सिच्युएशन होती, इथपर्यंत बरोबर आले आणि इथे त्यांना काय करायचं समजलं नाही, तर त्यांनी काय केलं, सरळ 0ची 0 देऊन दिला. तर तसं नाही करायचं. हा 1 कुठून तरी आपण आणलेला आहे, कुठून आणला आहे, 0 पासून आणलेला आहे, तर 0तून 1 आपल्याला काढावं लागेल, तेवढा आन्सर आपलं राहील, म्हणजे -1 है ना. तर इथे -1 लिहायचा, बस तेवढीच त्यांची फक्त थोडीशी काय झाली, गडबड झाली आणि आन्सर चुकलं. ठीक आहे. तर व्यवस्थित करायचं, म्हणजे किती आन्सर आला आपलं बघा, -1.69. ठीक आहे. त्याच्यानंतर
आता बघा काय होते, आता लॉग ऑफ एक्स पुन्हा ॲज इट इज ठेवायचा आपल्याला. 0 प्लस 0 मध्ये काही ऍड करा, काही सबट्रॅक्ट करा, काही फरक पडत नाही त्याला. म्हणजे काय मिळणार आपल्याला, -1.6969. ओके. आता याच्यावर अँटीलॉग अप्लाय करा. म्हणजे कसं बघा, अप्लाइंग अँटीलॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइड मी लॉग अप्लाय करा, अँटीलॉग अप्लाय करा. याच्यावर अँटीलॉग अप्लाय केला तर डायरेक्ट करतो आम्ही. अँटीलॉग अप्लाय करा तर लॉग आणि अँटीलॉग कॅन्सल, म्हणजे सरळ सरळ एक्स आहे ना. आणि याच्यावर अँटीलॉग अप्लाय करा, अँटीलॉग ऑफ -1.6969. ठीक आहे. आता अँटीलॉग काढत असताना पुन्हा एकदा सांगतो, भरपूर जण ह्या इथून स्टार्ट करतात. तर या पोझिशन पासून स्टार्ट करायचंच नाही. डेसिमल पॉइंट नंतर जे डिजिट्स आहेत त्यापासून अँटीलॉग काढायला सुरुवात करायची. ठीक आहे. म्हणजे कुठून सुरुवात करावं लागेल आपल्याला, 69 पासून. प्रोसेस सेम आहे. कसं करावं लागेल बघा, तुमच्याकडे माहित आहे का, अँटी लॉगॅरिथम मध्ये पॉइंट मध्ये नंबर्स असतील, तर पॉइंट मध्ये कुठेतरी 69 सुद्धा असेल. तर त्या 69चा तुम्हाला 6 मध्ये बघावं लागेल आणि 9चा मीन डिफरन्स ऍड करावा लागेल. ओके. नाही तर भरपूर जणांनी मला होमवर्क पाठवलं, तर त्यामध्ये की नाही काही जणांनी काय केलं माहिती आहे का, ह्या इथून पाहिलं, म्हणजे 16चा कन्सिडर करा. हाच आकडा नसेल पण अशी सिच्युएशन होती काहीतरी, तर त्यांनी की नाही 16चं 9 आणि 6 मध्ये असं समथिंग काहीतरी पाहिलं होतं. तर नेहमी लक्षात ठेवायचं, अँटीलॉग काढत असताना डेसिमल पॉइंट नंतरची डिजिट कन्सिडर करायचे. ओके. हा, कारण की आपण काय करत असतो की डेसिमल पॉइंटचा विचार करत नाही है ना. म्हणजे डेसिमल पॉइंटचा विचार नाही करायचा, 69चा 69 मध्ये बघायचा. ओके. पण लॉगॅरिथम मध्ये आपण काय करतो, लॉगॅरिथम मध्ये आपण काय करत असतो, सरळ सरळ 24चा 5 आणि 3 मध्ये. म्हणजे ऍक्च्युली इथे कंडिशन वेगळी आहे. ओके. म्हणजे डेसिमल पॉइंटचा विचार नाही केला तर की 0 पॉइंट मध्ये 0चा फरक पडत नाही. आलं लक्षात. म्हणजे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, नाहीतर काय होऊन जाईल, कन्फ्युजन होईल आणि मग इथे तुमचा अँटीलॉग चुकेल. तर काय करायचं आहे तुम्हाला, 69चा 6 आणि 9 मध्ये बघायचं आहे. बघा 69चा 6 आणि 9 मध्ये मी डायरेक्ट आन्सर लिहितो, तुम्ही बघून पहा बरोबर येते की नाही येतं. आणि ते काहीतरी येते आहे 4976. 4976. ठीक आहे. आता 4976 आपल्याला मिळाला, पण आता डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा तो प्रश्न आहे. तर डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा बघा, इथे -1 आहे ना. मायनस मध्ये जर समजा कॅरेक्टरिस्टिक्स असेल, कारण हा आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, मायनस मध्ये जर समजा कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर काय करत असतो आपण, जो काही नंबर आहे त्या नंबरच्या आधी जेवढे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तेवढा 0 देऊन देत असतो. कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, 1, म्हणून त्या नंबरच्या आधी एक 0 देऊन देतो. ओके. नंबरच्या आधी का बरं, कारण संख्या ऍक्च्युली ती मायनस मध्ये आहे, म्हणजे -1 आहे तो. ठीक आहे. मायनस मध्ये आहे म्हणून त्या संख्येच्या आधी आपण 0 कन्सिडर करत असतो. किती 0, एक 0. ठीक आहे. आणि कंपल्सरी त्या 0 नंतर पॉइंट देत असतो. तर हे आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. जर समजा इथे +1 असलं असतं तर काय केलं असतं आपण, हा जो डेसिमल पॉइंट आपण लेफ्ट हँड साइडने दिला तोच आपण तो राईट हँड साइडने दिला असता. वेगळं लक्षात. तर अशा 2 केसेस कन्सिडर करायच्या. बघा, म्हणजे मी तुम्हाला लागेल तर या व्हिडिओमध्ये ती पण सिच्युएशन सांगून देतो. ठीक आहे. बघा आता कन्सिडर करा, हाच आकडा घेतो मी. एक आकडा आहे आपल्याकडे -16969. ठीक आहे. त्याचा अँटीलॉग काढला आपण, बरोबर आहे. मायनस मध्ये आहे तर काय केलं आपण बघा, जो काही नंबर आहे त्याच्या आधी किती 0 कन्सिडर केला. जेवढे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेवढे 0 कन्सिडर करायचे आणि कंपल्सरी त्या 0 मध्ये 0 नंतर एक पॉइंट देऊन द्यायचा, म्हणजे ते राहील आपला फायनल आन्सर. पण अशी सिच्युएशन असेल 1.696969. ठीक आहे. अशी सिच्युएशन असेल, आता इथे की नाही कॅरेक्टरिस्टिक्स मायनस मध्ये नाही आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस काय करायचं बघा, 69चा 69 मध्येच बघावं लागेल. म्हणजे हेच आन्सर येईल तुमचं काहीतरी 4976. ओके. पण कॅरेक्टरिस्टिक्स तुमचा पॉझिटिव्ह मध्ये आहे. पॉझिटिव्ह मध्ये जर कॅरेक्टरिस्टिक्स असेल, ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल बघा, या एक मध्ये जास्तीचा एक ऍड करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे एक मध्ये म्हणजे या एक मध्ये जास्तीचा एक ऍड करावा लागेल, म्हणजे किती 2.
ओके, म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर काय येणार आहे? सरळ सरळ 1 आणि 2, म्हणजे 2 घरं सोडून पॉईंट. येऊन राहील लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्हाला अँटीलॉग फाइंड आउट करावं लागेल. इथे जर 2 असलं असतं तर 2 मध्ये 1 ऍड करावं लागला असता, म्हणजे 3 घरं सोडून पॉईंट. समजून राहिलं? तर अशाने 2 सिच्युएशन तुम्हाला येऊ शकतात. तर व्यवस्थित ते पाहायचं आणि व्यवस्थित ते करायचं. ठीक आहे. मायनसमध्ये असेल तर नंबरच्या समोर 0, जेवढे कॅरेक्टरिस्टिक्स असेल तेवढे. पॉझिटिव्हमध्ये असेल तर मग काय करायचं? जेवढा कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे आहे आजचं प्रॉब्लेम. ठीक आहे. अशाच प्रॉब्लेमचे काही मी तुम्हाला होमवर्क पाठवून देईन. ते होमवर्क तुम्ही करून पहा. नाही समजलं, कॅल्क्युलेशनमध्ये काही अडचण वाटली तर प्लीज विचारा. ठीक आहे. तर आज स्टॉप करतो आहे, बाकीचं उद्याला पाहू. ठीक आहे. धन्यवाद.